श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि चविष्ट अशी बटाट्याची रस्सा भाजी. पहिल्यांदा कढईमध्ये तेलात जिरे आणि मोहरी चांगली तडतडू दिली. त्यानंतर त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी झाल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचं. ते चांगलं मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर टोमॅटो थोडंसं हे गळल्यानंतर त्यात थोडं बटाटा टाकून घ्यायचं आणि बटाटा थोडंसं त्यात मीठ टाकून थोडंसं शिजू द्यायचं. बटाटा मिठामध्ये चांगला शिजला तर चव चांगली लागते. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. त्याने आपल्या भाजीला चवही चांगली येते आणि रंग येतो नीट. आणि हा मी टाकलेला आहे काळा मसाला. आमच्या सोलापूरमध्ये हा फक्त मसाला वापरला जातो, बाकी मसाल्याची गरज नाही पडत त्यात. मिक्स करून घ्यायचं आहे मसाला वगैरे. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तसं म्हणजे जेवढा रस्सा पाहिजे तेवढं हे करून घ्यायचं. वाटाणे टाकायचे राहिले होते ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. थोडंसं म्हणजे जेवढा रस्सा करायचं तेवढंच टाकायचं, जास्त पण पाणी नाही टाकायचं त्यात. आणि भाजीला चांगली अशी उकळी येऊ दिली ना की मग त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. मग अशी माझ्याकडून थोडंसं मीठ कमी पडलं होतं त्यामुळे वरून टाकलं मी. आणि आमच्या सोलापूरमध्ये ना कोणतीही भाजी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय बनतच नाही. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पण हीच पद्धत आहे का. तुम्ही बघू शकता भाजीला रंगही छान आलेला आहे आणि दिसायला पण एकदम छान दिसत आहे. चवीलाही खूप छान.